हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अपनी सबसे भारी है। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सकल कलांचे आराध्य दैवत श्री गणरायाला त्रिवार अभिवादन। श्री ग्रामदैवत चाळकोबा चरणी साष्टांग दंडवत। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती शंभूराजे आणि लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना मानाचा मुजरा। आमच्या मंडळाचे दिवंगत कार्यकर्ते कैलासवासी संतोष विलास पाटील, कैलासवासी पुंडलिक भिकाजी घराळ, तसेच आमच्या मंडळाचे कार्यकर्ते राकेश युवराज डाफळे यांच्या मातोश्री कैलासवासी भारती युवराज डाफळे यांना मंडळाकडून भावपूर्ण श्रद्धांजली। ऑपरेशन सिंदूर मध्ये आपल्या प्राणाची बाजी लावून पाकिस्तानला चारी मुंड्या चीत करणाऱ्या आपल्या जवानांना आमच्या मंडळातर्फे मानाचा मुजरा। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। रोड शोचा हुकमी एक्का संतोष फ्रेंड सर्कल घराळ गल्ली कोगे यंदा आपल्या 28व्या वर्षात मोठ्या दिमाखात यशस्वी पदार्पण करत असताना सविनय सादर करीत आहे एक तुफान विनोदी आणि डान्सिकल फार्स। घात यायला आणि लगीन व्हायला, घात यायला आणि लगीन व्हायला, अर्थात द्याव नाही तर थाऱ्यावर, द्याव नाही तर थाऱ्यावर। सांगू का तुला मी काय आहे माझ्या मनात, लव करावं वाटतंय आता म्हातारपणात। म्हाताऱ्याला बी असतंय मन प्रेम करू नये का त्यानं, सदा दिसतंय व्हरग्रीन देत हिरवा पिकलं पान। न्यारी गोडी भारी हाय रसपानात, लव करावं वाटतंय आता म्हातारपणात। छा 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 छा, नाद करायचा नाही। अरे आपण काय कोणाचे एकात का दोन्हीत जाऊन दे हानीत, पर काय ही 90 साठी झडती। आमचं कडवं 50 रुपये 90ला मागितलं की देत नाही, म्हणून मी घरातलं काय काम करत नाही। हे कसं भाऱ्याला 50 हो, जाऊ दे की तुटत, आणि वरती आमचं कडवं म्हणतंय माझं लगीन कर। मी माप लगीन करायला बसलोय उद्याच। खरं गावातली तरा माहिती आहे की तुम्हाला, ठरायला आलेलं बी मोडतय आणि आपल्या जवळच्याच जुळतंय का बघत्यात। बाजारवाड्यातला माईकवाला बी मंडळाची नाव घेतोय तोंड बघून, त्या माईकची गरज सांगतो छाती ठोकून। बापू बापू कुठून? अहो कुठून? थेट दारूच्या दुकानातून शर्टासनी भारा आलोय टाकून।
आज बापू रोकीचं गिरा घाय वाटत. नाही नाही, जत्रा आहे. मी आज बकर बघायच्या नादात आहे. पांडुमा, तुला काय आज गावात बकरं मिळायचं नाही, सगळ्या मेंढ्याच आहेत. मेंढ्या आहेत होय. मी बघतो की चापचून. हा? त्यात लय माझा हातखंडा आहे. नुसता हात लावला की बकर 2 पायावर उभंच राहते असं टाकून. अगा बापू, बकर 4 पायाचं असतंय. ते तुझं 2 पायाचं बकर कुठलं रे? का जुन्या काळातलं पाखरू आलंय वाटतं गौरीला. बापू, जत्रा करायची आहे जत्रा, शिवाशिव नाही. तुझ्या ह्या गुणामुळे आमची लग्न विनात. बायोडाटा दावाय गेलं की तुझाच बायोडाटा सांगतात आम्हाला. पहिल्या काळातलं श्रीकृष्ण होतच का काय रे? त्यामुळे तुझ्या घरात सगळी मोग्याची आणि मातीची भांडी आहेत. बरते ना, माझ्याकडे एक खाटकी आहे. तुझा खाटकी होय? 8-8 दिवस गडी फ्रीजला ठेव त्याला. कार्यक्रम चालू असताना खुणवून नेतय आडाला, दडपून धरतय सावजीपुरातल्या भिताडाला. 10वी-12वी झालेली पोरं करते गोळा आणि त्यांच्या बहिणीवर ठेवते डोळा. बकरा आहे ते रेडा नव. तू बी चांगला चेकाळायच की रे. पांडुमा, याला चापतून बघतोस का? बकर पाहिजे, मेंढी नको. थांब थांब गप. तू ताट्याव थांब. मी बघतो त्याला काय करायचं. जरा बॅटरी लावतो. मोठी आहे की बॅटरी? हाय, ते चार्जिंगची आहे. तुला कळाय नाही. थांब जरा. लाव लाव. लावतो की थांब मर्दा गप. घाबतो जरा. हे दांडग दिसते रे. काय चासपतोयस? अरे लिंग तरी बघू का नको? लिंग असलेलं बकर चालतंय वे जत्रेला? अगा माग चापतून बघ. माग. हा बघतो बघतो थांब. सारखं माग चापचून बघ, पुढे चापचून बघ. आईला हे माग मुत्याला आहे की रे? मधी मुत्याला नाही वाटते. हे जत्रेला चालतंय वे? अगं बकर बी बघून आणलंय. ए बघ का तू मुताला बघ. बघ नाही तर देव आमच्या माग लागेल. बापू, जरा नवीन चापच. तुझ्या बॅटरीच्या खटक्याला पावडर आली असेल बघ. चार्जिंग कमी पडतंय. आलं बघ चार्जिंगचं औषध. पांडुमा, माझा बी धरा एक वाटा. तुझा वाटा धरूनच झालाय माझा तोटा. बापू, तुझ्या झालाय कशानं तोटा? का अधून मधून काढतोयस काटा? म्हणून तुझ्या घराचा झालाय गोटा. पांडुमा, हा तुझ्या माझ्या जवानीत आपलं माफ केलंय बघ आपण. ते काय उपयोग नाही. ह्यांच्या डोसक्याच्या वरनं जातंय ते. ह्यांचं एवढं लग्नाचं बघूया चला. तू म्हणती ते खरं आहे. औंधा काय राखत नाही सोडतो. बरोबर. चला जाऊया आपण मुरगुबाईच्या देवळाकडे. चला तुम्ही. चला चला. बँक ऑफ महाराष्ट्रातला साहेब कर्ज देतोय मास्तरला. शेतकऱ्याची फेऱ्या मारायला लावतोय कागदाला. लाईट जात्या तासा तासाला. बिल येतंय हातभर गरीबाच्या घराला. हम दोनों हैं अलग अलग, हम दोनों हैं जुदा जुदा, एक दूजे से कभी कभी रहते हैं हम हवा हवा. लड़की देखी मुंह से सीटी, बजे हाथ से ताली. लड़की देखी मुंह से सीटी, बजे हाथ से ताली. साला आईला उपमा आई गपोरी आले आले. मैं खिलाड़ी तू अनाड़ी, मैं अनाड़ी तू खिलाड़ी. धुनं धुवायला बसती या दारात. दीर येतोय पाठीमागच्या दारात घरात. कपाळी लावतोय गंध. बाईने लावलाय वेगळा छंद. लग्न व्हायचा मार्ग झालाय बंद. बर किशा, अरे रात्री कुठं आलाच नाही रे? काय लेका, महादेवाच्या देवळाच्या दारात बसलो तू. काय रे? 2 दिवस झालं देवळात काळ्या कापडात कोण उतारा ठेवून जातोय त्याच्या दुमावर बसल्यालो. कोण आहे रे तो? त्यो गाड्यांचा सायलेन्सर चोरत्याला. गावातल्या पोरासनी लिंबुवाचा नाद लावत्याला.
तो होय, हा गावातल्या पोरींची कापड चोरून नेत्याला आणि बाहेरल्या पोरांची लग्न लावून देत्याला. काय लेका लगीन लावून देतय? पोरींची चोरून आणलेली कापड आपणच घालून बसतय. पर ते चल 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 तळ्यावर चल, तुला एक गंमत दाखवतो. चल. नाही बाबा, नाही बाबा. तिथं बिना लग्नाची पोरं एकमेकांनी मिट्टी मारून बसलेले असतात. त्यांचं बघून तू मला लावशील का आम्हाला? म्हणजे तुला कोण आढळलं तसं? मला तसं दिसल्याशिवाय म्हणतोय मी. त्यामुळं झाड विना झाल्या तिथली मोठी, म्हणून संध्याकाळी तळ्यावर होत्यात भेटी गाठी. ह्या गुणानच त्यांची लग्न विनात बघ. तुझं झालंय लगीन म्हणून गावाला ठेवतोस वय नाव? अरे होय होय, माझ्याकडे 50 नंबरी ऍडजस्टमेंटचा पाना होता. मी त्याला 18 नंबर नटाला बसविला. तुला लागते 1 नंबर ऐश्वर्या रॉय. हा केले तरी 1 नंबरच बाबा. राहिलं तर चालेल. अरे ठीक आहे. आईना कोंडागत पोचलंयस, फुटभर बाहेर आलेलं दात तेवढं आत घे. अरे तुला बघितलं की पोरींचा हापमूड होतोय. बर बर, तुला धावतो 1 नंबरचा हिसका काय असतोय तू. शाळेचा शिपाई आणतोय मास्तराचा आव, ढवळ्याच्या हॉटेलात खातोय भजी पाव, शाळेत जाऊन काढतोय पोरांच्या ताव. गल्ली बोळा बोळात पुढारी आहेत आमच्या गावात, बिनकारणाचा मार खातोय भांगलनीच्या फडात. काय ग बाई, दूध घालायला एकटीने यायची काय सोय नाही. वहिनी एवढं का चिडलायसा? आता काय सांगू भाऊजी, दूध घालायला आल्यावर व्हिजिट हाय म्हणतात, नंबर द्या म्हणतात आणि 2 दिवसानं मला फोन लावून म्हणतात माझा विचार करणार का? असल्या ह्या यांच्या गुणामुळे मी लगीन केलेलं नाही बघा, कळलं का? तुम्ही कशाला करशीला? दूध घालायला येणाऱ्या बायका दारात नेऊन सोडतायसा नी. चला की मग तुम्हाला बी सोडतो. हा तेवढं काम चांगलं करतायसा बघा. बसा मग. भाऊजी चला. वहिनी जरा माग सरकून बसा. हे गाव कसं आहे माहित आहे ना तुम्हाला? असू द्यात, बघणारी किती पतिव्रता आहे ते चांगलं माहित आहे मला. वहिनी जाऊ का? या की चहा करूया. नको नको, कशाला कशाला वीज. अहो या की करूया. काय? अहो चहा हो. ते नव वहिनी, काय जोडीदार कुठे दिसेना? ते वय ते डागाला गेल्यात वैरणीला. मग सोडा. काय नाही म्हणजे तो काय आता 2 तास येत नाही. तुम्हाला राग येणार नसला तरी विचारू का? अगं बाई भाऊजी असं काय म्हणतायसा, विचारा की. नाही मला एवढंच म्हणायचं होतं, माझा एकदा विचार करून बघा की. म्हणजे कसं आहे, तुम्ही विचार केलासा म्हणजे माझा जरा चलतीला लागेल नाही. काय म्हणतायसा? रेस मधी साऱ्या आधी नंबर आला पहिला, रेस मधी साऱ्या आधी नंबर आला पहिला. घोडा हिला लागला बघा, घोडा हिला लागला, घोडा हिला लागला बघा, घोडा हिला लागला. लोटरी नाही मटका नाही, रेस लई नाद, काली होती काल पातूर सारीच बरबाद. लोटरी नाही मटका नाही, रेस लई नाद, झाली होती काल पातूर सारीच बरबाद. शेवटचा डावा बाकी लकीन हा जितला, रेस मध्ये साऱ्या आधी नंबर आला पहिला. अहो तुम्ही लगेच कसं काय आला सा? मी लगेच कसं काय आलो? मी दिग्याच्या पानपटीत पुढे गेला उभारलेलो, तेव्हा माझं लक्ष चांगलंच तुझ्याकडे होतं. याच्या गाडीवर दिसलीस म्हणून मी मागणं आलो. काय लेका, मी वहिनीच विचाराय आलतो, भागात एखादी चांगली मुलगी असली तर मला बघा. भाऊजी हे नुसतं असंच बोंबलतंय बघा, मी काय त्यातले हाय का सांगा? आता गावात अशी लई आहेत चांगलीला बात करते. तुझा लेका पदरच्या बायकोवर विश्वास नाही वरी. भाऊजी मी काय उद्या दूध घालायला येणार नाही, तेव्हा आमची किटली तेवढी घेऊन जावा. म्हशी इकाय लागल्या तरी चालतील, खरं मी घरात असल्याशिवाय इकडं यायचं नाही म्हणजे नाही. चल वहिनी जातो. बरं परत जर का त्याच्या गाडीवर दिसलीस तर सरळ गाडाप करणार.
की हळीच्या यांच्या भाद्रपद महिना यांच्याने आमच्या डोसक्याला ताप झाला. एकीच्या मागणं 10 जण फिरत्यात तिची म्हणा काय नाही मिळालं माणसावर बघते त्यांच्या आईच्या यांच्या. तुला ती नाही म्हणते तू का माझा दोषावर राहते आईच्या नाहीतर काय माझी त्याच्या आईला इजार आहे गळगळीत धडली पटाक्षी नंतर काय कुणाला विचारायचे आईला काय खरं नो कुत्र्याचं एक रडतंय एक भुकतंय त्याला वेळ नाही नि वकूत नाही तिची म्हणा तोंड करते इकडं ज्योतिबाकडे वाहू करते. ह्या आईला त्या अंबानीला तेवढं सांगायला पाहिजे होतं गावातली कुत्री तेवढी वंताऱ्याला ने म्हणून आणि त्यांचं रेतन काढून जपानला दे. वर बघून चालायची सोय राहिलेली नाही राव. वर बघून चालायला लागलं की ही मागे येत्या खाली बघून चालावं आणि चुकून जर तुडवलं तर निश्चितच घनते ध्याडभर. काय सांगू मंडळी अहो मधल्या बोटाला प्यार उठलंय म्हणून दावायला गेलतो सरकारी दवाखान्यात. डॉक्टर बी जरा तिथलं तरी वाईकच आहे. अहो बापयाला तेवढं दंडात घे म्हणते आणि बाई दिसली की म्हणते खाली काय पाहिजे खुब्यात. या 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 काय सांगायचं तुम्हाला त्या नर्सला मधलं बोट धावल्यावर पिळायच्या आधीच घाण बाहेर आली. भर दिसता गीता पान पडलं आज कसा गे नवाल घडलं. तू माझी राणी गाव जोडीनं फिरतीची गाणी अग तू माझी राणी गाव जोडीनं फिरतीची गाणी. आलास ये 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 हा कुठे इरड करायला गेला तास हा खातोयस एकाच आणि गातोयस एकाच. नाहीतर काय बरं झालं बाई बोट धावून आला सा ते नाहीतर आम्हाला रात्रभर झोपू दिलं नसता. अगं ये चोदे 3 पाऱ्यानं ऊस वडून फव वड काऊन चांगलीच गरगरली आहेस की आणि मला झोपू दिलं नसतं सा. काय झोपू द्याला जागर राहायसारखं काय करतीस तेव्हा माझ्या संगीच्या आहे. अगं बापू 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 ही 3 पारं करते म्हणून आम्ही आण खातोय नाहीतर इरड करायला गेलो असतो. तर ह्यो लागला तिचं कौतिक सांगायला. एक दिवस 3 पार करती आणि सॉक्स बूट घालून खालत वरत करती. गोड बोलून माझं हे हाय माझं ते हाय असं सांगून लगीन केला सा जाग्यावर तर तुमचं कायच नाही. काय नाही काय सांगू नको गावाचं मग काय नाही बसा. उगल काहीतरी. मला चांगली सरकारी नोकरीची स्थळ आली होती पण मी तुमच्या या पोरग्या बरोबर लगीन केलं. सरकारी नोकरीत हाय काय हे 20-80 आहे. खोडवर राठ आहे राठ ह्याला बी सरकार मान्यता आहे आणि हे खोडवं बारक नाही प्यार बघ की केवढा आहे त्याचे. एकदा घाण्यात घातलं की चर्रारा रस पाडते. ह्याचा ऊस बघितलाय की रस कमी आणि कुसच जास्त आहे. ए कुसळ्या उसा अरे बोल की काहीतरी. काय बोलू तू कसा बोलशील रे गुळमाट शोध्या. हे गावचं द्याव उठवायचं बंद करा आता. हे आमचं द्याव थाऱ्याला लावूया कळतंय का. तो तुझा जोडीदार आहे का नाही अक्का संघ फिरत्याला छक्का त्याला फोन लाव की. त्याला फोन लावू 1 मिनिट. काही अक्कानं कॉलर लावले रे बाबा. आई याव आता अक्का पाडतीय बुक्का भुलीवती साऱ्या गावाला आणि द्याव लावती थाऱ्याला. हॅलो हॅलो कळंबची अक्का काय. हॅलो कळंब्याची नव मी सोळंब्याची हाय रे. आता आता सुळंब कुठं आलं. वळंब्यापाशी रे तुझ्या कामाचं बोल. काय नाही अक्का आमचं द्याव थाऱ्यावर नाहीत ग. भल्या भल्यांचं द्याव मी उठवल्यात रे तुझं बसवायचं काय रे. हा का ते ना तिथनं चराट लावू नकोस ग इथं जरा जागेवर ये की. इतिया का नाही रे तुझी अक्का कसली आहे जरा बघूया की तुझी ती अक्का. ती इथं आल्यावर काय बोलू नकोस. अक्का आहे ती अक्का पाडील तुझा बुक्का आणि घेईल तुझा या मोठ्या वाटाचा मुक्का. मग बरंच झाले की तिनं मुक्का घेतला मी बसते.
साईडला व्हा, साईडला व्हा, साईडला व्हा. देवाची अक्का आल्या, देवाची अक्का. केसाचा फुगा तुझा डोळ्यावरी पट, नाक चाफे कळी तुझं गुलाबी ओठ, अग नाही बोलतो मी खोट, रूप तुझं मोठ ग तुझा झगाग झगाग वाऱ्यावर उडतो, तुझा झगाग झगाग वाऱ्यावर उडतो. आलीस ये ये. ते मेन रोडनं आलीस का बोळा बोळानं आलीस? नाही म्हणजे येताना काय त्रास झाला नाही ना? थांब की अनुभवी माणूस आहे, त्रासाचं काय असलं तर मोरून मी विचारू. काय अक्का काय त्रास झाला नाही ना? येताना काय झालं नाही रे, जातानाच काय झालं तर? जाताना अक्का मी आहे की, तुला काय त्रास होऊ देत नाही. तू कशाला भीतीस मला? तुला पद्धतशीर तू काळजीच करायचं काम नाही, बरोबर जाग्यावर नेऊन ठेवतो. का माझं लगीन झाल्यापासून जरा कुचामतय. दिवसाचं कुचामतय का रातचं कुचामतय रे? रे येश्या, लगीन झाल्यावरच कुचामतय, लग्नाच्या आधी कसं कुचमल बघ. नाही तर हे अक्का तुझं द्याव बसवायच्या आधी द्याव उठवल. हे जन्माला आल्यापासून मला कुचामते आणि त्याला काय होईल? अक्का त्या दोघांच्या मुळे मला लागले कुचमायला. उद्या द्याव धुवून आणायचा आहे काय बाजार करायचा आहे ते सांगा. मग घे की ग लिहून. 20 नारळ, 30 लिंबू, जन्नत तांदूळ 30 किलो, केळी 5 डझन, किडक्या सुपाऱ्या 40, जुटिंगला घोंगड आणि मला लुगडं घे की रे. बरं बरं बरं. आणि काय राहिलंय काय? 27 भाकरी आणि तवाभर बटाटो. कांदणी लसूण सांगितलं नाही का अक्का? या भानाई देवाचा बाजार सांगितलाय का दिवाळीचा? तुझा बाजार ऐकूनच निम्म कुचंबायचं थांबलं माझं. अक्का उद्या सकाळी लवकर या, द्याव धुवून आणायचं आहे बघ. अरे सान्या टाक्याच्या पक्या, मसुद्या उठवायला आलेला नाही, द्याव बसवायला आलाय. मसुदी उठवायच्या वक्ताला तू उठतास पंढरपुरात. अरे धुल्या का तुझ्या अंगात येते का चाप बुडवू? अरे या 3च आहेत, बाकीच्या 4 कुठं आहेत रे? बाकीच्या 4 गेल्या जेवण करायला हॉलला. म्हणून तर त्यांचं पाणी एकटीनं गंजानं आणलं या. आय 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 एवढ्या वेळ चालू कर, नाहीतर पक्याचा चाबूक खाशील बघ अक्का. येऊ दे तुझं घुमी होतो. का हा तू चाबूक वाल्याला माग घे की रे तेवढं.
काय विचारायचं ते लवकर विचारून घे. लय वेळ अंगात थांबत नाही रे बाळा. आम्हाला बी रोड सीन कमी वेळेत करायला सांगितलाय. आम्हाला बी थांबून चालत नाही. लय घुमू नको. देवा, ऊस वाढायला जाणाऱ्या बायकांची हजेरी वाढेल का? हाय ती हाजरी तुला जादा होती की रे बाळा. हव्याची आणि चहाचा हिशोब केला की वकिलाची हाजरी पाडतीस की ग बाळा. देवा, म्हशीच्या दुधाला फॅट लागणं झालंय, त्याला काय खाती घालाय पाहिजे तेवढं सांगा की. जा की रे तुकायच्या मायाला. ची कडबा कुट्टी आणि मक्याची चुन्नी घाल की रे खायला. मग बघ फॅट कसं घुमतय. देवा देवा, माझं लगीन औंदा होईल का? तू जेव्हा लोकांची चूल चालवायची बंद करणार तेव्हा तुझं लगीन होणार की रे बाळा. घरचीच चालू ना आणि बाहेरली काय चालवतोय देवा. हे देवा, आता माझे तेवढं घराने एक प्रश्न तेवढा सोडीव. दारूचं दुकान गावच्या बाहेरील गावात चालू होईल का? गावात चालू होणार, खरं त्याच्या आधी तुझी लाकडं नदीवर असणार की रे म्हाताऱ्या. देवा, माझा नवरा संशय घ्यायचा बंद होईल का? तू धान्य आणाय म्हणून जातीस आणि तिथल्या बायकांचा फोन घेऊन बोलत बसतीस. मग संशय घेणारच की ग त्यो. देवा देवा देवा, माझा अनेक प्रश्न तुमच्या अंगात आहे तर विचारू का? आता लय लांबड लावू नका सा रे बाळा. 25 मिनिटाचा कार्यक्रम करायला सांगितलाय रे बाळा. 35 मिनिटाचा झाला की मागच्या कडच्या बायका उठून जात्यात की रे बाळा. वय वय अक्का, तुझं म्हणणं खरं आहे. आता माझं बी टायमिंग झालंय. दुकान बंद झाल्यावर मी काय प्याचा काही रेंडेल त्याल. आणि काय माहिती आहे का अक्का, किती बी काय जरी कुणाला सांगितलं का नाही तरी पटत नाही. जो तो आपल्या आपल्या विचारानं जातोय. 25 मिनिटाचा का नाही 35 मिनिटाचा काय, ज्याचं त्याला कळतंय कसं कसं जगायचं. आम्ही सांगायची काय गरज आहे. आणि यो गणपती बाप्पा बसलाय ना सगळ्यांनी बुद्धी द्यायला. बोला गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. तिथं दहशत करायचं बघताना तुम्ही, तिथे बनसाई किंग आहे आम्ही.